जास्त ब्रिज नाही, जास्त असेल 50 मीटर एवढं आपल्याला ब्रिज या साईडून त्या साईडला पलीकडे पार करायचं आहे. तर 50 मीटर. पण ज्या वेळेला नदीला फोर्स असतो त्यावेळेला पाण्याचा फ्लो खूप असतो. काका या नदीला म्हणजे काल पाणी गेलं असेल ना वरून? तर जय शिवराय मित्रांनो, मी रत्नदीप कदम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर चला, पावसाळा चालू झाला आणि पावसाळ्यामध्ये आपण पडलेलो आहोत म्हणजे बाहेर व्हिडिओ बनवण्यासाठी. तर आपण चाललो केशी साईडला. केशी मार्गाने जात असताना आपला चिंचगडची नदी लागते. ती मी तुम्हाला दाखवणार आहे. चिंचगडची नदी नक्की काय आहे आणि त्या नदीवरून जो ब्रिज जातो तो ब्रिज किती पाण्यात आहे आणि किती पाण्याच्या वरती आहे तो मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर मी इथे आल्यानंतर मला इथे समजलं, इथे बघून मला माझ्या डोळ्यांवरती विश्वास पडत नाही की एवढं पाणी आहे नदीला. नशीब म्हणावं की आज पाऊस कमी आहे. 2 दिवस झाले या ब्रिजवरून पाणी चाललं होतं. आज तुम्हाला दाखवतो मी की पाणी किती आहे, तुम्हाला दाखवतो. बघा इथे चिंचगड साईडवरून आपण केशी साईडला जात असताना इकडे बघा, ह्या संपूर्णपणे इथे शेती असते लोकांची. तर इथे शेती करत नाहीत कारण का पावसाळ्यामध्ये ज्या वेळेला नदीला पाणी खूप येतं त्यावेळेला इथे संपूर्णपणे भरून जातो. इथे जवळजवळ मला वाटतं कमरेपेक्षा जास्त पाणी असेल. आणि तिकडे नदी आहे आपली, ती बघा ब्रिजच्या तिथून चाललंय. हा रस्ता आहे. आता जर कंटिन्यू पाऊस चालू झाला तर हा रस्ता सुद्धा पाण्याखाली जाईल. तुम्हाला मी दाखवतो. ब्रिजवरती जाऊन आपल्याला पलीकडे जायचंय. तर या नदीचं म्हणजे पावसाळ्यामध्ये नद्यांचं रौद्र रूप म्हणतो आपण, त्या टाईपमध्ये या नदीचं ही झालंय. चला जाऊया आपण पुढे. गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो ते पाणी किती आहे ते. तर मित्रांनो, डोळ्याला विश्वास पटत नाही एवढं पाणी झालंय. कारण का इकडे शेती असं मी म्हटलं होतं, तिकडे शेती दिसतंय आणि इकडे पाणी बघा किती झालंय. तर पाणी म्हणजे खूपच झालंय. काल मी म्हणजे असं व्हिडिओ पाहिली थोडक्यात. तर या नदीवरून पाणी चाललं होतं आणि आता बघा इकडे पाणी. हे बाजूच्या शेताडीमध्ये पाणी बघा किती आहे. इकडे पाणी जात असल्या कारणामुळे लोक शेती सुद्धा करत नाही या भागामध्ये. आणि इकडे दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा आपला रस्ता आहे आणि रस्त्याच्या बाजूला ही जी शेती आहे तिथून पाणी बघा किती आपल्याला दिसतोय. बघा थोडंसंच राहिलंय. आता जर कंटिन्यू पाऊस चालू झाला तर मला वाटतं कदाचित हा रस्ता पाण्याखाली जाईल संपूर्णपणे. हा बघा, रस्त्याला खड्डे सुद्धा पडले पाण्यामुळे. हे बघा इकडे झाडांची अवस्था बघा काय आली, संपूर्ण झाडं झोपलेत पाण्यामध्ये. इकडे बघा रस्ता बघा कशा टाईप मध्ये झाला इथे. हा बघा, मी तुम्हाला म्हंटल जर कंटिन्यू पाऊस झाला तर हा रस्ता पाण्याखाली जाईल. आणि हा गेला होता पाण्याखाली. हा आता जो थर लावलेला आहे वरती रस्त्याचा, हा बघा, हा जुना रस्ता आहे हा. आणि आता लावलेला थर म्हणजे हा तो संपूर्णपणे निघालाय. इकडे बघा दिसत असेल तुम्हाला. पुढे ब्रिज वरती गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी नदी कशा प्रकारे वाहत आहे ती. हा बाजूला शेताडीतलंच पाणी दाखवलंय मी तुम्हाला, शेतामधलंच पाणी दाखवलंय. तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो नदीचं पाणी. बघूया, जाऊया आपण. ओ माय गॉड मित्रांनो, डोळ्यांवर विश्वासच पडत नाही. हा बघा पाण्याचा फ्लो बघा किती आहे. हा आहे ब्रिज आणि या ब्रिजच्या खालून पाण्याचा फ्लो बघा कसा आहे. हा बघा, डोळ्यांना विश्वासच पडत नाही. एवढं पाणी फास्ट मध्ये वाहत आहे, एवढं पाण्याला फोर्स आहे की विचारूच नका. कारण का हा पाणी जवळजवळ म्हणतो आपण तुळशी मंडणगड या साईडवरून ही नदी वाहत येते आणि या ब्रिजच्या खालून जात असते. मित्रांनो तुम्हाला मी एक सांगतो इथे या नदीचं, जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये आलात तर तुम्ही म्हणाल की या ब्रिजवरून कधी पाणीच जाऊ शकत नाही. एवढा ब्रिज उंच आहे. म्हणजे बघायला गेलो तर आपण म्हणजे आपला एक मजली म्हणू शकतो. आपण एक घर उभा करतो त्याच्यामध्ये एक मजली जेवढी आपल्या घराची हाईट असते तेवढी या ब्रिजची हाईट आहे. आणि त्याच्या खालून हा पाणी बघा कशा प्रकारे वाहतोय. आता जर पाऊस कंटिन्यू चालू झाला तर 100% या ब्रिजवरून पाणी जाईल. तर आणि ज्या वेळेला समुद्राला भरती सुद्धा येते या साईडला, समुद्राला भरती आल्यानंतर इकडे पाणी सुद्धा म्हणजे पाण्याचा फ्लो कमी होतो वाहण्याचा आणि पाणी रिटर्नला येतं थोडक्यात. आणि त्यावेळेला सुद्धा ह्या ब्रिजला पाणी खूप होतं. तर मित्रांनो, तुम्ही दापोली साईडला किंवा केशी साईडला जर जात असाल तर ज्या वेळेला पाणी खूप पडत असेल, ज्या वेळेला पाऊस खूप पडत असेल त्यावेळेला शक्यतो इकडून येण्याचा टाळा. कारण का या नदीवरून पाणी येतं आणि या नदीवरून पाणी जात असल्या कारणामुळे आपल्याला इथं खूप म्हणजे थांबायला लागतं त्याच्या कारणामुळे. आणि इथे थांबायला तर लागतंच. आणि ज्या वेळेला पाण्याचा फोर्स जास्त असतो त्यावेळेला आणि जर पाऊस दिवसभर पडत असला तर या नदीचं पाणी कमी होत नाही. तर एवढं लक्षात ठेवा. जर कधी तुम्हाला दापोली साईडला जायचं असेल, जर तुम्हाला शॉर्टकट मार्ग पाहिजे असेल तर तुम्ही केशी साईडने म्हणजे ह्याच मार्गाने येऊ शकता. पण पाऊस असेल तर मोस्टली या मार्गाने येण्याचं तुम्ही टाळा. आणि इकडून आल्यानंतर तुम्हाला खूप त्रास सुद्धा होऊ शकतो. जर पाऊस नसेल तर तुम्ही येऊ शकता. बघा नदीला पाणी बघा.
जास्त ब्रिज नाही, जास्तीत असेल 50 मीटर एवढं आपल्याला ब्रिज या साईडून त्या साईडला पलीकडे पार करायचं आहे. तर 50 मीटर. पण ज्या वेळेला नदीला फोर्स असतो त्यावेळेला पाण्याचा फ्लो खूप असतो आणि पाणी ज्या वेळेला ब्रिजवरून जातं त्यावेळेला इथून गाड्यासुद्धा बंद असतात, त्या साईडला थांबलेल्या असतात, या साईडला थांबलेल्या असतात. आणि ज्या वेळेला पाऊस पूर्णपणे कमी होतो त्यावेळेला हे पाणी असं खाली जातं. तर चला जाऊया, आपण पुढे जाऊया. आता त्या साईडून तुम्हाला व्ह्यू दाखवतो नदीचा काय येतो. तर आपण मागाशी त्या साईडला होतो, आपण आता या साईडला पार करून आलो आहोत आणि या साईडला आल्यानंतर तुम्हाला नदीचा या साईडून तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हा बघा, हा वरतून पाणी येतोय, हा नदीला पाणी वरतून येतोय. हा बघा, पाणी बघा कशा प्रकारे वाहतोय. हा वरतून पाणी येतोय आणि या नदीचं पाणी जातोय तो म्हणजे खालच्या साईडला, म्हणजे समुद्र साईडला जातो हा पाणी. इकडे बघा, नदीच्या पाण्याला खूप फोर्स सुद्धा आहे आणि रस्त्यावरती आता कमी घाण दिसते, काल वाहून गेले घाण. हे बघा, छोटं लाकडं त्या साईडला तर चप्पल वगैरे होत्या. तर या नदीला खूप पाणी असतं. जवळ मी म्हटलं ना तुम्हाला, उन्हाळ्यामध्ये आला तर तुम्ही इमॅजिन करू शकत नाही की तुम्ही म्हणाल की या नदीवरून पाणी जातच नसेल. पण ज्यावेळेला पावसाळ्यात याल त्यावेळेला तुम्हाला समजेल की ह्या नदीवरून सुद्धा पाणी जातं. एवढी मोठी नदी असून सुद्धा या नदीच्या वरून पाणी जातं, या ब्रिजच्या वरून पाणी जातं. एवढी मोठी नदी असून सुद्धा या ब्रिजच्या वरून पाणी जातं. तुम्ही इमॅजिन करा मग पाणी कशा प्रकारे वाहत असेल किंवा पावसाळ्यात नद्यांचं रौद्ररूप काय असेल. तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यानंतर. चला इथे जाऊया आपण, तुम्हाला तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक दाखवतो. बघा, आता बघायला तर नदी राहिली तिथे, म्हणजे माझ्या इथून जवळजवळ इथून एक 30-40 मीटरवर असू शकते नदीचा म्हणजे पॅसेज. नदीचा जो ब्रिज आहे, ब्रिज माझ्या इथून 30-40 मीटर असू शकतो. पण ब्रिज जवळून 30-40 मीटरवरती एवढं पाणी भरतं, एवढं पाणी या नदीला भरतं इथे. आणि इथे आल्यानंतर इकडे तुम्ही घर बघा, इथे घरसुद्धा आहे. हे घर आहे. या काकांना विचारूया की नदी भरल्यानंतर इथे किती पाणी भरतं. काका, या नदीला म्हणजे काल पाणी गेलं असेल ना वरून? तर बघत असेल तुम्ही, नदी कुठे राहिली, नदी इथून 40 मीटर नदी लांब राहिली. आणि इथून आल्यानंतर आपल्याला पुढे काकांचं घर दिसतं आणि या काकांच्या घराच्या इथे आल्यानंतर काकांच्या घराची हाईट बघा तुम्ही, 1 2 3 4 5-6 पायऱ्या वरती आहेत, म्हणजे जमिनीपासून खूप वरती आहे काकांचं घर. तरीसुद्धा काका म्हणतात काका 2 फूट पाणी, 2 फूट आतमध्ये, म्हणजे घरात त्यांच्या 2 फूट पाणी होतं. एवढं पाणी काकांच्या घरात येतं. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की या नदीला पाणी किती येत असेल पावसाळ्यामध्ये. बरोबर ना काका? खूप पाणी येतं ना इथे. 2 दिवस पाणीच असेल ना वरतून. काकी सुद्धा म्हणतायत की इकडे म्हणजे झाले 6-7 दिवस तर कंटिन्यू पाणीच आहे इकडे आणि पाऊस सुद्धा खूप लागतोय. आज थोडा कमी आहे म्हणून जरा कमी पाहायला मिळते आपल्याला, नाहीतर रोज पाऊस लागला कारण मग इकडे पाणी भरपूर असं ना का. हां, इकडे बघा तुम्ही पूर्णपणे ह्या पायऱ्या काकींच्या खाली जातात पाण्याखाली आणि घरात सुद्धा पाणी शिरतं. म्हणजे एवढ्या नदीचं पाणी इकडे या साईडपर्यंत वरती येतं. तर धन्यवाद काका, थँक्यू. तुम्ही म्हणजे थोडक्यात आम्हाला सांगितलं इथे. तर चला जाऊया आपण. तर मित्रांनो, बघितलं असाल नदीच्या 40 मीटर अंतरावरती, ब्रिजपासून 40 मीटर अंतरावरती एक घर आहे आणि त्या घरामध्ये सुद्धा पाणी शिरतो. तो घराची हाईटसुद्धा असून त्या घरामध्ये पाणी शिरतं. म्हणजे तुम्ही विचार करू शकता इथे फ्लो किती असेल पाण्याला आणि पाणी किती प्रमाणामध्ये वाढत असेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या नवीन एका धमाकेदार ब्लॉगमध्ये. चला आतासाठी बाय बाय. जय भवानी, जय शिवराय.